रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गावापर्यंत मुख्यमंत्री आंतरराष्ट्रीय योजनेने मार्गापर्यंत जोडणं, गावापर्यंत विकासासाठी रस्त्या करणं हे काम मी आधी करून घेतलं. रेल्वेचं काम आधी करून घेतलं. आता पुढच्या 6-8 महिन्यामध्ये या वर्षभरामध्ये परळीपर्यंत रेल्वे जाईल. तर हे सगळं काम मी जे करून घेतलंय हे काम मी मशागत आहे. माझी इच्छा होती नावाने ओळखणारे मोठे मोठे उद्योगपती मला आहेत, जे अगदी मुकेश अंबानी जरी कुठे भेटले कैसी हो पंकजा असं मला विचारतात. आणि मुंडे साहेब की बहुत उद्योग या माझ्या जिल्ह्यामध्ये टाकायचा आहे. कोणी असेल या जिल्ह्यात, देशातले अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला कोणालाही या जिल्ह्यामध्ये कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं जे आता आपण तयार केले. रेल्वे आली, महामार्ग आले, आता या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग येईल. या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलेल. गरीब माणूस असेल ना, अज्ञानी माणूस असेल ना, त्याला कुठेतरी जाहीर सभेचा पहिला दिवस आहे. अनोखं वेगळं हटके भाषण झालं, उत्साह पाहायला मिळाला. पहिला दिवस नाही, आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊनही 22-23 दिवस झाले असावे. आणि आज योगायोगाने आज 18 तारीख आहे, ज्या दिवशी नॉमिनेशन सुरू आहे. तर उत्साह आहेच आहे, कुठेही उत्साह आहे. असं कुठल्याही जागी उत्साह नाही असं नाही. प्रत्येकाचा उत्साहाचा रंग वेगळा आहे, पण उत्साह. भाषणात तुम्ही हे महायुद्ध असल्याचं सांगितलंय. कशा निवडणूक आहे ही, निवडणूक आहे, युद्ध आहे आधुनिक काळातलं. तयारी केली आणि कशा पद्धतीने मतदारांना सामोरं जाणार? माझी महायुद्धाची तयारी निवडणुकीची अशी आहे, ज्याच्यामध्ये एकही जनता झळकिमी नाही झाली पाहिजे. कोणाही समुदायाच्या भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे. कोणाही एक नाही, सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्यावर, ही माझी भावना आहे. निवडणुका आली की बीडमध्ये जातीचा रंग दिला जातो, तसं तुमच्यासोबत काही घडतं? जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक, जे विकासाच्या जातीचे लोक आहेत, या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत, ते योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास आहे.